इरिगेशनचे पाणी उचलायला ते सांगा. तुम्ही परमिशन घेतले का? कधी बदले? आता परवा पण पाठवलं का? आपण पाठला केलं त्यावेळेस तुम्हाला इथं घ्यायला कुणाला विचारलाय? तुम्ही परवानगी घेतली इरिगेशनची? इरिगेशनच्या आम्ही शेतकऱ्यांचे तुम्हाला क्या काय विना परवानगी आमचं पाणी तुमचं काय नाव सांग? पाटील. तुम्ही कुणाची परवानगी घेतली ती पण सांगा आम्हाला. अहो तुम्ही परवानगी कुणाची घेतली ती सांगा पहिला. नमस्कार, मी राजेंद्र जेडे आणि लाईव्हमध्ये आपलं स्वागत. सध्या मार्च महिना सुरू झालेला आहे. मार्च महिन्याचा पहिला आठवडा आहे. उन्हाळा चालू झाला आहे. त्यामुळं पाटबंधारे विभागानं उन्हाळी आवर्तन शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी सोडलेला आहे. सध्या दौंड तालुक्यातून गेलेला हा खडकवासला कालवा पाण्यानं तुडूंब भरून वाहत आहे. गुंदी धरणाच्या दिशेनं, इंदापूरच्या दिशेनं हा कालवा पाण्यानं भरून वाहत आहे. शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाण्याचं आवर्तन सोडलं असताना पाटबंधारे विभागानं सध्या पाण्याची चोरी होऊ नये त्यासाठी दक्षता घेतली आहे, काळजी घेतलेली आहे. बेकायदा पाणी चोरी होऊन शेतकऱ्यांनी ते पाणी आपल्या शेतात नेऊ नये त्यासाठी पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी कालव्यावर लक्ष ठेवून आहेत. मात्र असे असतानाही पाटसमधून गेलेला हा टोल नाका आहे. या टोल नाक्याच्या लगत पाटस टोल नाक्यापासून अवघ्या 100 ते 150 मीटर असलेला हा कालवा, या कालव्यातून पाटस टोल नाका कंपनीतून संबंधित ठेकेदार ज्याला ह्या मार्गालगत असलेले जे वृक्ष आहेत झाडांना पाणी घालण्यासाठी जे ठेकेदारी पद्धतीने काम दिलेलं आहे, ह्या ठेकेदाराकडून ह्या कालव्यामधून टँकरने पाणी उचलून त्या ठिकाणी नेण्यात येते. दिवसाढवळ्या पाण्याची चोरी ह्या कालव्याच्या पाण्यातून केली जात आहे. एकीकडे शेतकऱ्यांना पाणी उचलू देत नाही, दुसरीकडं अशा पद्धतीने पाण्याची दिवसाढवळ्या चोरी होत असताना पाटबंधारे विभाग मात्र हाताहात धरून बसले आहे. आज पाटबंधाऱ्याच्या विभागाने रंगे हात हा टँकर पकडला. पाणी चोरी करताना हा टँकर पकडला. कर्मचाऱ्यांनी ह्या पकडल्या असताना शाखा अभियंता उत्कर्ष पाटील त्या ठिकाणी आले. त्यांनी टँकर ताब्यात घेतला. त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले. मात्र संबंधित ठेकेदार त्या ठिकाणी आले. त्यांची काहीतरी बोलणी झाली. पाटील यांना कोणाचा तरी फोन आला आणि ते टँकरचं पाणी त्यांनी परत कालव्यात सोडलं गेलं आणि समज देऊन तो टँकर सोडून देण्यात. कारवाई न करता पाटबंधारे विभागाने केवळ समज देऊन त्या टँकर सोडून देण्यात आल्याने पाटबंधारे विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह आणि शंका उपस्थित केली जात आहे. कोणाचा फोन आला आणि का टँकर सोडून दिला हाचा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकऱ्यांना वेगळा न्याय आणि ठेकेदारांना वेगळा न्याय का, अशी भूमिका आता सध्या शेतकरी विचारत आहेत. या संदर्भात पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता सुहास साळुंके यांना विचारले असता त्यांनी सांगितलं की संबंधित टँकरवर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले आहे. मात्र आता पाहावे लागणार आहे की संबंधित ठेकेदारावर टँकरवर पाटबंधारे विभागात खरंच फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे का, दंडात्मक कारवाई करणार आहे का केवळ समज देऊन
त्या ठेकेदाराला तात्पुरता दिलासा देणार आहे हे पाहावं लागणार. राजेश देंडे, मांडवी लाईव्ह, दौंड.